नमस्कार, मी नीता सुर्वे, प्रमाणित योग शिक्षिका, फॅट लॉस मोटिवेशनल स्पीकर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगात सतत आळस का येतो, काम करण्याची इच्छा असते पण काम करताना सतत थकवा का येतो, आपण व्यायामही करतो, योगाही करतो, तरीही असंच होतं का? त्याची कारणे आणि उपाय जाणून घेऊया. थकव्याचे हे दोन प्रकार आहेत, शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा. तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. किती दिवसापासून तुम्हाला थकवा जाणवतोय, आळस येतोय, दम लागतोय हे बघायचं आहे. जर 15 ते 20 दिवसाच्या नंतरही तुम्हाला सतत असं जाणवतं आहे 2-3 हप्त्यापासून, तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटा. त्यांना हे सांगा, तुमची लक्षणं सांगा. ते तुम्हाला रक्त चेक करायला सांगतील, रक्त चेक करून घ्या. बिलकुलही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कारण शरीरामध्ये बघा, जे काही मोठे मोठे त्रास होतात ते एका दिवसात शरीरात तयार होत नाही. छोटी छोटी ही लक्षणं असतात, आपण लक्ष देत नाही, आपण असंच अंगावरती काढतो आणि जास्त प्रॉब्लेम जाणवायला लागला की आपण डॉक्टरांकडे जातो. तर ही लक्षणं तुम्हाला 1-2 हप्त्याच्या वरती दिसत आहेत तर फॅमिली डॉक्टरांना भेटा. ते ब्लड टेस्ट करायला सांगतील, करा. ठीक आहे, कारण हिमोग्लोबिन, B12 हे जरी कमी असेल तरी ही लक्षणं दिसतात. ते जे काही मेडिसिन देतील ते घ्यायची आहेत. आणि घरातसुद्धा जर हिमोग्लोबिन कमी असेल, कारण ही जी लक्षणं आहेत, हिमोग्लोबिन कमी असेल तरीही जाणवतात, आयर्न कमी असेल बॉडीमध्ये तरीही जाणवतात, B12 कमी असेल तरीही जाणवतात. तर सुरुवातीला तुम्हाला औषधपाणी करावं लागेल थोडं बरं वाटण्यापुरतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही घरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गाजर आहे, बीट आहे, सफरचंद आहे, लाल पाल्याची भाजी यांचा आहारामध्ये समावेश करा. थोडंसं गूळसुद्धा तुम्ही रोज खाऊ शकता, ज्याने आयर्नची कमतरता शरीरामधली भरून निघते. जर 2-3 दिवसापासूनच तुम्हाला हा त्रास जाणवतोय किंवा हप्त्यातून 2-3दा असं जाणवत आहे, तर बघा तुमची झोप पूर्ण होते का? कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप ही आपल्याला गरजेची आहे. जो झोप अपूर्ण झाली तरीसुद्धा ही लक्षणं आपल्यामध्ये जाणवतात. जर तुम्हाला हायपोथायरॉईड असेल तर हायपोथायरॉईडमध्ये सुद्धा तुम्हाला ही लक्षणं जाणवतात. तुम्ही गोळीसुद्धा तुमची घेत असता, पण थायरॉईडमध्ये थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव्ह करण्यासाठी काही योगासनं आणि प्राणायाम ही तुम्हाला करावे लागतात. जसं की मानेचे रोटेशन्स करणं, सेतुबंधासन करणं, सिंहासन करणं, अशी बरीचशी काही योगासनं माझ्या चॅनलवर सुद्धा याची लिंक आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर थायरॉईड असेल आणि तुम्हाला ही लक्षणं जाणवतात तर तुमचं जे काही मेडिसिन घेत आहे त्याच्यासोबत हे व्यायाम प्रकार आणि ही योगासनं करा. दिवसभरात तुम्हाला 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. सध्याच्या या वातावरणात, वातावरण बघा कसं आहे, पाऊस असेल तर थंडावा थोडासा निर्माण होतो, पाऊस तर नाहीच आहे काही ठिकाणी, आणि गरमी खूप आहे, हीट वाढते, पण बऱ्याच वेळी आपण पाणी पिण्याकडे लक्ष देत नाही, आपण फक्त जेवताना पाणी पितो. ठीक आहे, तर पाणी कमीत कमी 3 लिटर तुम्हाला पिणं गरजेचं आहे. जर पाण्याचं इनटेक कमी असेल, घाम जास्त येतो आहे, डिहायड्रेशन होत आहे, तरीसुद्धा थकवा येतो, आळस येतो. प्रत्येकाच्या जीवनात, मग तो गरीब असो की श्रीमंत असो, त्याच्या पोझिशननुसार, त्याच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे टेन्शन हे असतात. जर तुम्ही सतत एखाद्या गोष्टीला घेऊन विचार करताय तर रात्री तुमचं शरीर झोपेल पण मन हे झोपणार नाही. मनात सतत विचार चालू राहतील, त्यामुळे मन थकेल आणि दुसऱ्या दिवशी 6-7 तास किंवा 8 तास जरी तुम्ही झोपून उठले तरी तुम्हाला फ्रेशनेस जाणवणार नाही. त्यासाठी तुम्हाला योगा केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे. वातावरणात ऑक्सिजन आहे, पण बघा ना, जेव्हा चुलीवर, गावी कधी तुम्ही गेला असेल, चुलीवर जर आग नसेल, चुलीत आग नसेल तर आपण काय करतो, फुंकणीने फुंकर मारतो, त्याच्यावरची धूळ काढतो, मग ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याने तिथे आग निर्माण होते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये जो थकवा आला आहे, विकनेस आला आहे, आळस येतो आहे, त्यासाठी तुम्हाला नियमित प्राणायाम करणे सुद्धा गरजेचं आहे. अनुलोम विलोम प्राणायाम यासाठी एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला विकनेस येतो आहे, थकवा येतो आहे, रिकामे पोट आहे, 3-4 तास तुम्ही बसा, 50 वेळा 60 वेळा अनुलोम विलोम करा. याने आपल्या नाड्या ॲक्टिव्ह होतात. उजव्या साईडला असते आपली सूर्यनाडी, डाव्या साईडला असते आपली चंद्रनाडी. या चंद्रनाडी आणि सूर्यनाडी ॲक्टिव्ह होतात आणि त्यानेसुद्धा आपल्याला फ्रेशनेस जाणवतो. पण रिकाम्या पोटी तुम्हाला हा प्राणायाम करायचा आहे, ज्याने प्राणशक्ती आतमध्ये जास्तीत जास्त जाईल आणि तुम्हाला एक उत्साह वाटेल. ते हे मी छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत, हे तर कराच, पण त्याच्यासोबत जास्त त्रास असेल तर डॉक्टरांशी संपर्क नक्कीच करा. थोडक्यात सारांश पाहूया. जर तुम्हाला सतत आळस येतोय, थकवा येतोय, विकनेस येतोय, झोप चांगली घ्या, पाणी 3 ते 3.5 लिटर पिया. जास्त त्रास जाणवतो आहे, डॉक्टरांना संपर्क करा, ब्लड टेस्ट करून घ्या, रोज अनुलोम विलोम प्राणायाम करा.
बाकीचं तुम्हाला काही करायला वेळ नाही. 10 मिनटं बसा एका जागी आणि अनुलोम विलोमला सुरुवात करा. जास्तीत जास्त प्राणशक्ती शरीरामध्ये जाणार, त्यामुळे तुमचा उत्साह वाढणार. करून बघा, या व्हिडिओला फॉलो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.